चला आज बनवायचे मस्त वांग्याचं भरीत. 2 वांगी घेतलेले आणि त्याला तेल लावून गॅसवर जाळी ठेवलेली आणि भाजून घ्यायची मस्त वांगी आपल्याला आणि मस्त झणझणीत भरीत करायचं आहे. चांगली भाजून घ्यायची आपल्याला दोन्ही पण वांगी. भरताची वांगी आहे मस्त. आणि बघा आपली वांगी भाजून झालेली, त्याचे आता वरचे साल काढून घ्यायचे आपल्याला. जास्त मोठे पण नाही, मीडियम साईजचेच वांगे. दोन्ही पण वांग्याची साल आपल्याला काढून घ्यायची. आणि मस्त आता खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मस्त भरीत करायचं आहे. सुरुवातीला मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 7-8 हिरव्या मिरच्या आहे, लसूण आहे भरपूर. आणि सुरुवातीला हिरवी मिरची आणि मीठ टाकलेलं आहे, ते चांगलं ठेचून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर मग लसूण टाकायचं आहे. आता लसूण टाकून तो पण ठेचून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मस्त आपल्याला वांग्याचं भरीत झणझणीत एकदम मस्त करायचं आहे. आता लसूण पण आपला ठेचून झालेला आहे. आता मस्त वांगं टाकून घ्यायचं आणि ते पण थोडंसं आपल्याला रुसण्याने आता बघा आपलं काढून घ्यायचं आहे. भरीत मस्त झालेलं आहे तयार. आणि ताटात एका काढून घ्यायचं आपल्या. आता इकडे गॅसवर पॅन ठेवलेला आहे, तेल टाकायचं आहे आणि आपलं भरीत टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये सगळं. चांगलं परतून घ्यायचे मस्त तेलामध्ये. आणि कांद्याची पात टाकायची बघा, त्याच्याने खूप छान मस्त लागतं भरीत आपलं. एकदम टेस्ट भारी येते भरताला. आणि मस्त शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आपल्याला त्याच्यावर. आणि मस्त भरीत आपलं आता तयार होणार आहे. चविष्ट एकदम झणझणीत, तोंडाला चवच येईल. पुन्हा पुन्हा करावंसं वाटेल आपल्याला भरीत. एकदम बाजरीच्या भाकरीबरोबर खायचं, नाही तर ज्वारीच्या भाकरीबरोबर. कोथिंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं बघा. कांद्याची पात, कोथिंबीर, वांग्याचं भरीत सगळं त्याच्यामध्ये मस्त लागतं एकदम. आणि बघा आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा, थोडा जाडसरच आहे, जास्त बारीक नाही केलेला. मीठ टाकायचं चवीनुसार आणि मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघा. आणि एकदम मस्त भरीत तयार झालेलं आपलं. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.